करुणा मुंडे यांचा फॉर्म 30/10/2024ला चुकीच्या मार्गाने फेटाळला होता आणि त्याविरोधात आणि धनंजय मुंडे यांची जी निवड झालेली हे करप्ट प्रॅक्टिसच्या आधारावर झालेली आहे. त्याच्यामुळं आम्ही करुणा मुंडेमार्फत उच्च न्यायालयात एक इलेक्शन पिटिशन दाखल केले 4 तारखेला आणि त्यामध्ये आमचे प्रमुख मुद्दे आहेत की त्यांनी धनंजय मुंडे यांनी आपल्या पहिल्या पत्नी जी कायदेशीर पत्नी असून तिचा कुठं उल्लेख केला नाही, तिच्या प्रॉपर्टी संदर्भात कुठलंही त्याचा कुठं उल्लेख केला नाही, फक्त तिच्याकडून झालेले 2 मुलं त्याचा उल्लेख केलेला आहे आणि त्या दोघांमध्ये जे केसेस पेंडिंग आहेत मुंबई हायकोर्टात बऱ्याच मुंबई आणि 2-4 कोर्टामध्ये पुण्याला आहे त्याचा कुठं उल्लेख केलेला नाही आणि हे सगळी माहिती त्यांनी दडवून ठेवलेली आहे. आणि या आणखी कायद्याप्रमाणे जर कुठली माहिती दडवून ठेवली नॉमिनेशन फॉर्म भरताना तर त्याला 6 महिन्याची शिक्षा होऊ शकते आणि त्याचे अधिकार JMFC कोर्ट परळीला आहेत. यापूर्वी आम्ही एक परळीच्या कोर्टात ह्याच इलेक्शन संदर्भात एक प्रकरण दाखल केले, त्याच्यामध्ये 100% 6 महिने शिक्षा होऊ शकते. त्याला पुराव्याची गरज नाही कारण सगळे कागदपत्र पुरावे आहेत त्यांच्याकडे, त्यात आम्ही जोडलेले आहेत आणि हे प्रकरण 8 दिवसानंतर हे 2 दिवस स्क्रुटनी होईल. 8 दिवसाच्या नंतर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मुख्य न्यायमूर्ती हे औरंगाबादचे जे न्यायमूर्ती आहेत त्यांच्याकडं मॅटर कुठल्या न्यायमूर्तीकडे सोपवायचं ते हे अलॉटमेंट झाल्यानंतर त्या न्यायमूर्तीकडे सुनावणी होईल. 8 ते 10-15 दिवसाचा अपेक्षित टाईम. असं म्हणतात की सर्व खोटी कागदपत्रे सगळी खोटी कागदपत्र दाखवली तर आमच्याकडे सगळे सर्टिफाईड कॉपी आहेत. त्यांच्याकडे किती केसेस, त्यांच्यावर किती प्रॉपर्टी आहे सगळे त्यांनी कुठं उल्लेख केला नाही आणि सगळे बरेच करुणा मुंडेच्या नावावर जी प्रॉपर्टी आहे त्यांचे केसेस त्यांनी दाखल केल्या आहेत. दोघांमध्ये जे फौजदारी सिव्हिल आहेत सगळ्या त्याचा कुठं उल्लेख केला नाही. सुनावणीची कशी पद्धत? सुनावणी हे काय ट्रायल कोर्टाची पद्धत असते. साक्षी पुरावा होतो हायकोर्टामध्ये, साक्षी पुरावा तर कठड्यामध्ये बोलवलं जातं. धनंजय मुंडेला बोलवतील, करुणा मुंडेला बोलवतील, नंतर पण सगळे साक्षीदार आम्ही तपासणार. ट्रायल चालतं, हे ट्रायलसारखी सुनावणी असते.